पावसाळ्यात महाडमध्ये उद्भवणारी पुराची समस्या कमी करण्यासाठी शासनाकडून आता प्रयत्न केले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून महाड शहराच्या बाजूने वाहणाऱ्या सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये या कामाला प्रारंभ झाला असून 5 ते 6 ठिकाणी एकाच वेळी हे काम सुरू राहणार आहे। या कामासाठी शासनाकडून 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। अधिकाधिक यंत्रसामुग्री वापरून पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। 20 कोटीला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार आज आम्ही सुरुवात केलेली आहे। आम्ही 5 ते 6 ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेवढा जास्तीत जास्त गाळ काढता येईल तेवढा काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। पाऊस तर रोज पडतोय, परंतु त्याच्यावरती मात करून हे आमचे जे गाळ काढणारे मंडळी आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना विनंती केलेली आहे की जास्तीत जास्त साहित्य अवजार वापरा आणि लवकरात लवकर जास्त गाळ जसा निघेल तसं करून आम्हाला जो परत 2 वर्ष पूर आला नव्हता त्या पद्धतीने हा पूर येता कामा नये अशा प्रकारचं काम करायला सांगितलं। पावसाळ्यामध्ये महाडमध्ये उद्भवणारी पुराची समस्या कमी करण्यासाठी आता शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये या कामाला प्रारंभ झालेला आहे। या कामासाठी शासनाकडून 20 कोटी रुपये मंजूर झालेत। 5 ते 6 ठिकाणी एकाच वेळी काम सुरू राहणार आहे। अधिकाधिक यंत्रसामुग्री वापरून पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये या कामाला आता प्रारंभ झालेला आहे। महाड शहराच्या बाजूने वाहणाऱ्या सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। पुराची समस्या कमी करण्यासाठी शासनाकडून आता प्रयत्न केले जात आहेत। या कामासाठी शासनाकडून 20 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। पाऊस सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। अधिकाधिक यंत्रसामुग्री वापरा आणि जास्तीत जास्त गाळ काढा अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।